नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? अरुणा चंद्रकांत हिंगमिरे. आपण कुठून आलात? नळदुर्ग, सोलापूर. आपला व्यवसाय काय आहे? घरगुती काम. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23/9/2018. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? महादेवाची भक्ती करत होते, शंकराची, सगळे ते पूजापाठ सगळे करत होते. आमचे तिथं मंदिर बांधलेलं होतं, आम्हाला पुजारी म्हणून ठेवलेलं होतं. तर आमचे आई वडील सगळे पूजा करत होते तिथं. मग त्याच्यानंतर मी सातारकर बाबांना गुरु केला. तर 18-19 वर्षे मी गुरु केला त्यांना. त्याच्यानंतर मग मी इथं पुण्यात आले राहायला. बाबा महाराज सातारकर यांनी आपल्याला कोणती भक्ती साधना दिली होती? रामकृष्ण हरी मंत्र जाप दिला होता. ते पिटी वाजवत होते, टाळ वाजवत होते, अभंग गवळणी म्हणायची मी. आमचे सगळं ग्रुप होता भजनाचा, भजन मंडळी, आणि भजन करत होतो आम्ही. जसं आपण सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे ती भक्तिविधी आपण करतच होतात. त्याचप्रमाणे आपण बाबा महाराज सातारकर यांना गुरु धारण केले होते आणि एक गुरु असताना आपण अन्य गुरु संत रामपालजी महाराजांच्या शरणात का गेलात? का तर सद्भक्ती इतकी छान आहे ती संत रामपालजी महाराजांची की ती सांगू शकत नाहीत आम्ही. इतकी सद्भक्ती आहे ती. आमची मुलगी 4-5 वर्षे तिकडं जुटली होती, तर तिनं मला म्हणली की आई सत्संग ऐकायला चल, ही भक्ती सोडून दे. मी म्हणले नको, ही भक्ती मला पाहिजे, ती भक्ती नाही, तू वेगळीच भक्ती करते तू. तर ती म्हणली नाही चल तू एकदा सत्संग ऐकायला. मी तंबाखू खात होते, मी मटण खात होते, सगळं करत होते मी. पण पोरगी म्हणली आई तुझं सगळं सुटून तू सत्संग ऐक एकदा आणि मग तुझ्या मनावर तू करायचं का नाही करायचं. मग मी घरी सत्संग ऐकले, तिच्या संग सत्संगला गेली. ती सत्संगला जाण्याच्या आधीच माझी तंबाखू सुटली, सगळं सुटलं आणि मला संत रामपाल महाराजांची भक्ती भेटली. जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी मुलगी आहे तिने आपल्याला आग्रह केला आणि संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये आपण गेलात आणि तेथून आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कळाला आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर या भक्तिविधीमुळे संत रामपालजी महाराजांनी जे काय आपल्याला भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत? बदल तर पहिलं तर मोक्षप्राप्तीचा मंत्र भेटला. ती सद्भक्ती करण्यासाठी मी कुठं कोणचे देवामध्ये फिरले, कुठं सगळ्यात फिरले, पण मला सद्भक्ती कळाली आणि माझी मुलगी म्हणली की आई ही मंत्र लई चांगली, तर तू एकदा बघ येऊन शिने, मग तुला कळन ती भक्ती काय करायची ती. तेव्हा मग माझ्या मुलीचं ऐकलं मी आणि मी तिथं गेले, सत्संग ऐकले आणि इतकं डोळ्यातून अश्रू आले की म्हणलं ही खरी सद्भक्ती आहे. मी उगाच काहीतरी करत होते 18-20 वर्षे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकून आपला जो आत्मा हा गदगद झाला आणि आपल्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्यात आणि आपण त्वरित संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेलात. तर मला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला काही लाभ प्राप्त झाला का? लाभ तर हार पावलागणिक लाभ देतात परमात्मा, आणि लाभ त्यांच्यापासून ह्या काळाच्या दुनियात काय मागायचं आहे. जी एक काय वस्तू मागल तर ती समोर हजर होती आहे परमात्मा संत रामपालजी मोर. आणि संत रामपाल महाराजांची इतकी भक्ती निर्मळ आहे की त्यांच्या पुढं काही बी मागा तुम्ही, ती सगळं काही द्यायला तयार आहेत, फक्त सद्भक्ती करायची. तर या सद्भक्तीमुळे आपल्याला काय लाभ प्राप्त झाला? मला तर पहिलं असं घाम येत होता, पहिली भक्ती करत होते तर घाम यायचा, मला चक्कर यायची आणि अटॅकचा झटका बी आला होता मला पहिलं. आणि त्याच्यानंतर 10 वर्ष अजून डॉक्टरांना सांगितलं होतं की तुम्हाला कधी बी झटके येतील 2 अजून. पण मी भक्ती करत होते, पण मी सारखी म्हणायची की परमेश्वरा मला तुम्हीच पाहिजेत. पण मला असं नाही वाटायचं की ही परमात्मा कोण आहेत, ही संत रामपालजी महाराज कोण आहेत ती. ज्या वक्ताला मी सोलापूर सोडून इकडं आले पुण्याला की त्या वक्ताला मग सगळीकडं असं कळायलं की ही भक्ती छान आहे, ही भक्ती करावे आणि ह्या भक्तीपासून लाभ भेटतं आहे. आणि भक्ती इतकी निर्मळ आहे की अंतकरणाला ठसायची भक्ती आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी आज पडत नाही आहे आणि आपण
अगदी आनंदी आणि सुखी असं भक्तिविधी करत आहात, तर आपण आपल्या अनुभवातून आपल्यासारखे जे काही आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, ज्या काही सखी आहेत, जे काही श्रद्धाळू आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, तर त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संत रामपाल महाराजांची भक्ती इतकी मोक्षप्राप्तीची भक्ती आहे की आम्हाला वाटतं की सगळ्यांनी यावं आणि संत रामपाल महाराजांचे दीक्षा प्राप्त करावं. हर एक चॅनलवर त्यांचे सत्संग आहेत, हर एक चॅनलवर त्यांचे नंबर आहेत. ते नंबर ग्रहण करावं आणि त्यांनी संत रामपाल महाराजांच्या शरणात यावं. जर आज साधकाला आपलं हे मुलाखत आवडली असेल आणि त्यांना जर खरंच पटलं असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत यावे, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? प्रत्येक चॅनलवर सत्संग येतो, प्रत्येक चॅनलवर नंबर आहे त्यांचा. ते नंबर घ्यावा त्यांनी आणि परमात्मा संत रामपालजी महाराजाला त्यांनी कॉन्टॅक्ट करून नंबर घेऊन हे करावं. जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जे काही नंबर आज खाली फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी आपल्याला किंवा अन्य साधकाला किती पैसे मोजावे लागलेत किंवा लागतात? 1 रुपया सध्या द्यायचा नाही. परमात्माला इतका माझा बाप, इतके माझे प्रभू, इतके माझे संत रामपालजी महाराज आहेत की ती सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी 1 रुपया सध्या घेत नाहीत. त्यांनी मोक्ष मंत्र असे फुकट देतात की प्रत्येक महाराजाकडे गेल्यावर त्यांना काही ना काही करावं लागतंय. पण ह्या महाराजापाशी 1 रुपया सध्या खर्च करायची गरज नाही. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.